स्क्रीनवर आपण पाहणार आहोत. सतत पाठीशी असणार हे ही व्यक्तिमत्व आहे. कपिलजी साने यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होताना आपण पाहिलाय. तदनंतर साईराज खतीब आणि मिराज खतीब यांच्या माध्यमातून LCD TV झोरा एंटरप्राइजेसचे ओनर आहेत. त्यांच्या माध्यमातून साईराज खतीब यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान राहुल यांच्याकडनं तो साईराज खतीब यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. साईराज खतीब बऱ्याचशा मोठ्या मोठ्या टुर्नामेंट पर्यंत मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक सातत्यानं देत असतात. साईराज खतीब आणि मिराज खतीब झोरा एंटरप्राइजेसचे ओनर आहेत. त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान राहुल यांच्या शुभ हस्ते मात्र केला जातोय. माहिती शाल तसेच पुष्पगुच्छ धनेजी साने आणि राहुल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी यथोचित सन्मान थेट स्क्रीनवर आपण पाहू शकतायत. सावली क्रिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. ओव्हर टू दिनेश ठाकरे सर. तर जाऊयात आपण मैदानातील या सामन्याकडे. निश्चितच सांगे वर्सेस अर्थातच SP बिलोशी ही लढत सुरू झाली होती नुकतीच. आणि प्रथमतः आपण पाहिलं असेल नाणेफेक जिंकल्यानंतर सांगे संघाने फिल्डिंगला पसंती दिली आहे. आणि आत्तापर्यंत जर पाहिलं तर या पहिल्या षटकाचा खेळ झाला आहे तो 4 चेंडूंचा. गणेश पाडोसासारखा एक अनुभवी गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर असताना समोरची सलामीची जोडी मुकेश आणि पाटील आणि त्याचबरोबर रुपेश पाटील हे दोन तडफदार अगदी आघाडीचे दोन फलंदाज खंदे फलंदाज आहेत. बघूयात कशी सुरुवात इथे देतील संघाला. कारण आतापर्यंत संघाची धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर लागली फलकावरती 8 धावा. त्यानंतरचा पुढचा चेंडू यावेळेस स्विच हिटचा फटका नक्कीच चांगला फटका अगदी घुटना टेक अशा प्रकारचा फटका मारून चेंडू केला तो सीमापार चौकार. थँक्यू DJ. धावसंख्या मात्र निश्चितच जाऊन पोहोचते ती 10 अंकावर. आतापर्यंत चांगला खेळ 12 धावसंख्येवर कारण नुकतेच ते चौकाराला. आणि पुढच्या चेंडूवर एक पुन्हा एकदा तसाच प्रकारचा फटका मात्र यावेळेस चेंडू निघून गेला तो स्लॉग स्वीप षटकार. थँक्यू DJ. निश्चितच पहिलं षटक अतिशय सफल ठरलं म्हणावं लागेल SP बिलोशी संघासाठी. कारण तब्बल या षटकामध्ये आपण पाहिलं असेल 2 षटकार 1 चौकाराला आणि तब्बल धावा लुटल्या गेल्या त्या 18 धावा या षटकामधून चांगली सुरुवात झाली. त्यामुळे कुठेतरी नक्कीच पॉवर प्लेचा चांगला फायदा आपण पाहिला असेल. त्यानंतर नवीन षटकाला सुरुवात आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं असेल बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकातील दुसऱ्या षटकाला सुरुवात. कारण इथे 3 खेळाडू आपण षटकाच्या बाहेर पाहतोय आणि त्यातलं हे पहिलंच चेंडू या षटकामधून थोडासा टप्पा पडल्यानंतर चेंडू राईज झाला होता परंतु दिशा मात्र थोडीशी भटकताना आपण पाहतोय. त्यामुळे एक वाईट चेंडू आला. नुकताच संघाची धावसंख्या 1ने वाढताना पोहोचते ते 19वर 19. तर मुकेश यांनी खूप चांगली सुरुवात इथे दिली संघाला. 2 षटकार ठोकून त्याचबरोबर 1 चौकार ठोकून एक शानदार सुरुवात आपण पाहतोय. परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकातून साहिल यांची सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळते. त्यानंतर षटकातून पुन्हा एकदा पहिला चेंडू याचा बाहेर पडणारा चेंडू लागला. एक छिडकानी केली नक्कीच चांगल्यापैकी बॅकफोडला जाताना चेंडू लागली ज्या पद्धतीने पूल केला गेला आणि चेंडू निघाला तो बॅकवर्ड पॉईंटच्या सीमापार चौकार. थँक्यू DJ. निश्चितच पहिल्या चेंडूवर एक चांगला सनसनीत चौकार आला आहे तो रुपेशच्या बॅटमधून. आणि त्यानंतर पुढच्या चेंडूला थोडासा बॅकफोडला जाताना चेंडू आपण थोडासा फाईनच्या खेळ गेला आहे आणि डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नात चेंडू अगदी निश्चित आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचले. दोन्ही फलंदाज एक धाव घेत असताना संघाची धावसंख्या पोहोचले ती. त्यामुळे फलकावर आतापर्यंत 24 धावा 24 बिनबाद 24. एक चांगली सलामी मिळते चांगल्यापैकी इथे सुरुवातीलाच भागीदारी आपण पाहतोय ती पहिल्या विकेटसाठीची ती SP बिलोशी संघासाठी या 2 फलंदाजांकडून. आणि निश्चितच पॉवर प्लेचा देखील चांगला फायदा मात्र इथला इथे नाणे संघाला एक सांगली संघाला एक चांगलीशी खेळी इथे करावी लागेल. चांगल्यापैकी गोलंदाजी करावी लागेल. जर या फलंदाज तुम्हाला थांबवायचं आहे तर अचूकतेने मात्र गोलंदाजी करणं गरजेचं राहील. अशा वेळेस फिल्डिंगमध्ये थोडंसं सेटअप होतोय
आणि त्यानंतर मुकेश सारखा फलंदाज आपण पाहतो की दोन्ही बाजूने खेळू शकतो, चांगल्यापैकी स्विच हिट फटके मारू शकतात आणि ऑन साईडला देखील त्यांची एक स्ट्रॉंग पोझिशन असते, परंतु त्यासाठी मात्र फिल्डिंग सजवली जाते. ती या पुढच्या चेंडूसाठी आत्तापर्यंत 2 चेंडू संपलेत आणि षटकातील पुढचा चेंडू. याच्या चेंडूला थोडीशी उसळी दिली होती, नक्कीच पाटा खेळपट्टी पण होत आहे, त्यावर चेंडू कमी अधिक उसळत आहेत आणि यावेळेचा चेंडू जास्तच अतिरिक्त उसळ घेतल्यानंतर पंचांनी वाईड घोषित केला आणि वाईडने धावसंख्यामध्ये 1 ने वाढ होताना धावसंख्या पोहोचते ती बरोबर 25 धावा 25, तर बिनबाद 25 धावा. आत्तापर्यंत चेंडू संपले ते 2 साहिलसारखा एक युवा गोलंदाज आपण पाहतोय, थोड्याशा चुका नक्कीच त्यांच्याकडून होत आहेत, परंतु एक चांगलं प्रदर्शन इथे घडवावं लागेल, कारण एक मोठी स्पर्धा म्हणून आपण पाहतो या स्पर्धेचं नेहमीच गवगवा असतो, नेहमीच या स्पर्धेला एक चर्चा असते ती तालुक्यामध्ये, अनेक आपल्या जिल्ह्यामध्ये, की शिवकृपा म्हणजे एक आनंदाची पर्वणी असते. आणि दरम्यानला पुढचा चेंडू खूप सुरेख चेंडू हाता गेला, लगेचच मात्र चेंडूला थोडंसं अगदी स्टंपच्या जोडून नेलं एसटी मागे आणि एक चांगलीशी गोलंदाजी साहिल यांच्या मार्फत. आतापर्यंत चेंडू पाहिले तर एकंदरीत 3 चेंडू संपताना दुसऱ्या षटकामधून धावसंख्या बिनबाद 25. साहिल षटकातून निश्चित चांगली आता मात्र गोलंदाजी करू लागलेत, कारण 2 चेंडू त्यांनी अतिरिक्त हाताळले होते. षटक थोडंसं लांब तर त्यांचं जरूर, परंतु चांगली देखील गोलंदाजी सुद्धा आपण पाहतोय. षटकातून चौथा चेंडू, यावेळेस आपली जागा बनवताना अगदी चांगल्यापैकी चेंडू अगदी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू अगदी बॅटवर नीट चालवता तरी देखील एक निश्चितच एक धाव मिळाली आणि त्यामध्ये धावसंख्येमध्ये बदल होताना धावसंख्या पोहोचते ती 26वर 26. मुकेश पाटील असतील किंवा रुपेश पाटील असतील, हे दोन्ही संघातील खेळाडू अतिशय चांगल्यापैकी टचमध्ये, यंदाच्या हंगामामध्ये अनेक स्पर्धेमध्ये आपली चमकदार त्यांनी कामगिरी केली आहे, परंतु या वेगळ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल आज देखील त्यांनी एक तो आपला दमखम दाखवताना अतिशय सुरुवात चांगली करून दिली संघाला. षटकातील पुढचा चेंडू जास्तच बाहेर पडल्यामुळे पंचांनी बघितलं चेंडू नो बॉल घोषित केला आहे आणि त्यामध्ये फ्री हिट लागू होते, कारण जास्त चेंडू बाहेर गेल्यानंतर फलंदाज देखील त्यांनी बघितलं की आपला छिडकणी सोडून देणं गरजेचं राहील आणि तेच काम करत असताना मात्र इथे चेंडूवर नो बॉल आला आणि धावसंख्या 1 ने वाढताना पोहोचते फलकावर ती 27-27. तर फ्री हिटची संधी आहे ती या चेंडूवर. निश्चितच अतिशय सुंदर आयोजन, सुंदर नियोजन पण पाहत आहे आणि नेहमीच शिवकृपा ट्रॉफी म्हणजे प्रेक्षकांना अगदी आकर्षित करणारी ट्रॉफी म्हटली जाते. सर्वात जास्त गरजी खेचणारी ही स्पर्धा, यंदाचं हे 3रं वर्ष आहे आणि पुढच्या चेंडूवर मात्र अगदी चेंडू हवेची सफर करतोय, बोगदाची ते क्षेत्ररक्षक चेंडू खाल्ली आणि झेल फ्री हिट होत असल्यामुळे निश्चितच झेल पकडला जाणार नाही किंवा मानल्या देणार नाही आणि फ्री हिटचा फायदा निश्चितच चांगल्यापैकी इथे मात्र त्याचा फायदा मिळाला, कारण तो फलंदाज झेल जरूर घेतला असला देखील फ्री हिट असल्यामुळेच फलंदाज त्यावर निश्चितच नाबाद ठरलेत आणि संघाची धावसंख्या देखील वाढली, त्यामुळेच धावफलकावर 2 धावांनी त्यामुळे धावसंख्या झाली ती 29-29. चेंडूचा विचार केला तर या षटकातले चेंडू आतापर्यंत संपलेत ते 5 अंतिम चेंडू दाखले बाकी आहे. पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलं असेल 2 षटकं ही पॉवर प्लेची होती, त्यातील मात्र अंतिम चेंडू आणि सामना करतात रुपेश. राईट आर्म ओर विकेट मारा. याचा चेंडू थोडासा पायात असलेल्या चेंडूवर फटकण्याचा प्रयत्न करतो, इथे मात्र चुकी होणार नाही, सुरेख झेल घेतला गेला आणि यावेळी पहिली सफलता मिळते. फलंदाज बाद होताना षटक देखील संपला गेला, ते पहिलं. तर बिलोशी संघाला हा पहिला आपण पाहतोय विकेट आपली गमावी लागते रुपेश पाटील यांच्या हस्ते. मात्र आपण होते की इथे फलंदाज झेल चित करून बाद झालेत. टीम शिवतेज चिंचगर आणि टीम कोंडले जरा कर्णधार यायचं आहे आमच्या समालोचन कक्षापर्यंत. टीम शिवतेज चिंचगर आणि टीम कोंडले. तत्पूर्वी एक शाही सन्मानाकडे आपण जाऊयात. सौरभजी पाटील, सौरभ नर्सरीचे प्रोप्रायटर आहेत, त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्याची विनंती मी करेन. सलग 4थं वर्ष या स्पर्धेचं ज्यांच्याकडनं आम्हाला जी आकर्षक ट्रॉफी, जी द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आम्हाला दिली जाते, त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्याची मी विनंती करेन रोशन गावित यांना. रोशन आणि अजित यांच्या अजय पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी सौरभ नर्सरीचे ओनर सौरभजी पाटील सलग त्यांच्याकडनं 4थं वर्ष आपण पाहतो या स्पर्धेकरता जी 2 नंबरचं पारितोषिक जे आम्हाला ते सातत्यानं देत असतात, त्यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. अजय पाटील आणि तसेच रोशन या स्पर्धेची आठवण म्हणून चषक आपण पाहतोय, जी सन्मान चिन्हाची एक ट्रॉफी आणि मायेची शाल व पुष्पगुच्छ देऊन सौरभजी पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय. टीम सिद्धेश्वर कोंडले आणि टीम शिवतेज चिंचगर जरा प्लीज रिपोर्टिंग करा समालोचन कक्षात. सिद्धेश्वर कोंडले आणि टीम शिवतेज चिंचगर रिपोर्टिंग करायचं आहे जरा समालोचन कक्षामध्ये. ओव्हर टू दिनेश ठाकरे सर.
तर नक्कीच तिसऱ्या षटकाला आपण सुरुवात पाहतोय. पहिल्या षटकामध्ये थोडंसं अगदी पिटाई झाली होती, फटकेबाजी झाली होती, परंतु या षटकात अतिशय चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय गणेश पाडुसा यांना. आणि पुढचा चेंडू फलंदाज थोडासा शफल घेण्याचा प्रयत्न होता, पण तो चेंडू अगदी थोडासा यॉर्कर टाकला गेला आहे आणि सरळ एष्टी मागे मात्र चेंडूला नेताना एक चांगलीशी सुरुवात आपण पाहिली असेल. 2 चेंडू जे संपवलेत ते या षटकामधून गणेश यांनी एक भरपूर अनुभव असलेला हा गोलंदाज आहे. अनेक वर्ष आपण पाहिलं असेल सांघिक संघासाठी खूप काबिलियत आणि बेशी कामगिरी त्यांची या खेळूची राहिली या खेळूची, आणि आतापर्यंत निश्चितच चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू यायचा थोडासा मात्र मागे सरकत चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी हळूवारपणे सन्मान दाखवताना खेळत आहे, स्वतः गोल चेंडूपर्यंत जात आहेत आणि तोपर्यंत मात्र इथे चुकी मात्र होऊन बसलेली, कारण दोन्ही खेळाडू एकाच बाजूला आपण पाहत असाल आणि त्यामुळे इथे फलंदाज बाद होण्याची ही शक्यता होती. त्याचबरोबर फलंदाज बाद सुद्धा झाले आणि एक चांगली मित्र खेळत असताना आपण पाहिलं असेल की इथे फलंदाज आल्या पावली मागणी पडत आहेत. सुभाष तर काही का तरुण युवा खेळाडू की ज्यांना या स्पर्धेमध्ये चांगली संधी मिळाली होती, परंतु त्याला एकही चेंडू न खेळता परतावं लागते, मैदानातून बाहेर पडावं लागतंय आणि संघाला एक मोठा हादरा बसतो, कारण निश्चितच ऑलराऊंडर खेळाडू असला आपण पाहतोय. धावसंख्या 29, 2 गडी बाद. तिसऱ्या षटकात ही सफलता आलेली. तर सुभाष गोवारी, मी मागच्याच अगदी 2 आठवड्यापूर्वी अगदी त्यांची जी प्रीमियर लीग स्पर्धा ती बिलोशीची, त्या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. आज मात्र त्यांना एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली आणि निश्चितच संघाला थोडंसं काय म्हणता एक चांगल्यापैकी आपलं विकेट गमवावी लागली. तर 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. रुपेश पाटील सुरुवातीला बाद झाले, आता त्यांच्या पाठोपाठ मात्र सुभाष गोवारी बाद झाल्यात आणि गणेश पाडुसा या षटकातून चौथा चेंडू यावेळेस आलेला होता. प्रेयश यांनी मात्र एक मोठा फटका मारता नक्कीच मारण्याचा मनसुबा ठेवला आणि त्यावर मात्र एक चांगला फटका मारून चेंडू नेलाय तो सीमे पलीकडे षटकार करता 6 धावा. अतिशय जबरदस्त सुरुवात. थँक्यू. या षटकाराने संघाची धावसंख्येमध्ये नक्कीच वाढ झाली. धावसंख्या आता पोहोचते फलकावरती तब्बल 36 धावावर 36. 2 बाद 36. पुढचा चेंडू यावेळेस थोडंसं कमी गतीचा आपण पाहतोय, व्हेरिएशन पाहायला मिळाला. ती गोलंदाजांचा निश्चितच कौतुकास्पद अशी कामगिरी आपण पाहतोय ती गणेश पाडुसा यांची. पुढच्या चेंडूवर लगेचच एक सिंगल धाव घेतली गेली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते, त्यामुळे ती आता 37 वर 37. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे गणेश पाडुसा यांचं. मला वाटतं एक चेंडूचा जो खेळ बाकी राहतो या षटकातला, अंतिम चेंडू जो हाताळला जातोय तो या षटकातून सामना करतील ते मुकेश. यास पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू अगदी उंची गाठले, लगेच एष्टी मागे डॉट स्वरूपात संपताना इथे षटक संपलंय. आपला मात्र कोटा पूर्ण केला 2 षटकांचा आणि संघाकडे मार्फत 3 षटकं संपली गेली आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत बिलोशी एस पी संघाची धावसंख्या पोहोचते आहे ती 2 बाद 37. 37 पर लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी राहतोय. बघूयात चौथ्या षटकासाठी कुठला गोलंदाज इथे वापरला जातोय. तो सांगेकड संघाकडून, कारण या संघाकडे देखील अनेक गुणवान खेळाडू आहेत आणि त्यामध्ये या खेळाडूला मात्र नक्कीच मैदानातून आणलं जाते. स्ट्राईक आपण पाहतोय इथे प्रियेश पाटील असतील, परंतु गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाजांना इथे पाहतोय ते पार्थ असं काय युवा गोलंदाजाला जो चौथा आपण पाहतोय षटकाला सुरुवात तिथे करतील. वैयक्तिक आपलं पहिलं षटक घेऊन येत आहेत. फिल्डिंग थोडीशी दूरवर पाहिली आपण पाहतोय अगदी ऑन आणि ऑफ साईडला. चांगलं इथे आपण हे मैदान पाहतोय. खऱ्या अर्थात खूप सुंदरशी खेळपट्टी की ज्या खेळपट्टीवर आपल्याला सातत्याने मात्र येते 6 दिवस क्रिकेटचा हा महासंग्राम पाहायला मिळेल. क्रिकेटची एक पर्वणी जी आपल्याला शिवकृपाकरांनी किंवा गातेसकरांनी आपल्याला इथे उपलब्ध करून दिली आहे आणि खरोखरच चाहत्यांचं अगदी मन जिंकणारी ही स्पर्धा. तर या नवीन षटकाला सुरुवात होताना पहिला चेंडू थोडासा मात्र टप्पा अगदी हळूवारपणे टाकला, गुडलेचा वापर केला गेला आणि सरळ एष्टी मागे डॉट स्वरूपात. तर चांगली लाईन पकडतायत पार्थसारखा युवा गोलंदाज, अगदी युवा यंगस्थान आणि नेहमीच चांगली काम करत असतात युवा खेळून. जेव्हा आपण अनेक संघामध्ये पाहतोय तेव्हा एक वेगळी ऊर्जा असते, वेगळा उत्साह असतो आणि तोच उत्साहामध्ये सुरुवात मात्र खूप चांगली केली आहे डॉटने. त्यानंतर षटकातून दुसरा चेंडू पुन्हा एकदा सामना करतील ते रुपेश प्रियेश आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहिला. चेंडूची गती कधी कमी ठेवली पण तो चेंडूचा टप्पा चूक ठेवताना मात्र पुन्हा एकदा चेंडूला एष्टी मागे नेलाय. ते लगातार 2 चेंडूमध्ये डॉट टाकताना तर एक निश्चित चांगली ही गोलंदाजी सांगली संघासाठी उपयोगी म्हणावी लागेल. फिल्डिंग करताना आपण पाहिलं असेल प्रथमतः कॅप्टनने नाणेफेक जिंकली आणि फिल्डिंगचा विचार करून एक चांगलीशी सुरुवात दिली गेली, कारण पहिल्या षटकाचं भले 18 धावा पण त्यानंतर प्रत्येक षटकाचा अलग पाहिला आपण तो खाली राहत गेला आणि बिलोशी संघाला ज्याप्रमाणे सुरुवात मिळाली त्याचा फायदा तेवढासा घेता आला नाही. याचं कारण म्हणजे अचूकतेने गोलंदाजी होताना पार्थ यांचा पुढचा चेंडू षटकातील तिसरा चेंडू याचा थोडासा मात्र वेट केला आणि त्यानंतर चेंडूवर आघात करताना मात्र चेंडू अगदी निलय सीमेपलीकडे षटकारासाठी A1 दर्जेदार षटकार 6 धावा.
तर या षटकाच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 43 वर 43. निश्चित तिसऱ्या चेंडूवर एक चांगल्यापैकी मात्र एक हल्ला गेला अटॅक करताना मात्र षटकार आला आहे. त्यानंतर षटकातून चौथा चेंडू पुन्हा एकदा मात्र तशाच प्रकारच्या चेंडूवर पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय तोच पवित्रा घेताना पुन्हा एकदा मात्र चेंडू अगदी आसमान दाखवले जाते आणि षटकार 6 धावा. एकामागे 2 षटकार आहेत. बघा प्रियेश पाटील आल्यापासून संघाचा नक्कीच वेग जो धावांचा वेग वाढू लागला आहे आणि जबरदस्त सेट होऊन आले होते मैदानातून 3 षटकार आतापर्यंत ठोकलेत ते या खेळीमध्ये. आणि पुढचा चेंडू त्या यावेळेस मात्र थोडंसं सावध पवित्रा घेताना चेंडू अगदी हलकेसे मात्र कव्हर ड्राईव्ह केला गेला. तिथे क्षेत्ररक्षक जरूर त्यांना चेंडू फिल्डिंग करतात आणि तोपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग होते आणि 2 धावा देखील सहजतेने पार केल्या गेल्यात. त्यामुळे धावसंख्या संघाची पोहोचली ती 51 आणि प्रियेश अगदी कमी चेंडूमध्ये आपण पाहिलं असेल 3 षटकार ठोकले त्यांनी या खेळामध्ये आणि संघाला कुठेही धावा कमी येणार नाही याची काळजी घेताना मात्र पहिल्या 2 गडी जे बाजले तेवढाच फायदा घेताना सांगे संघाला. तरी देखील या षटकातून आता 5 चेंडूचा खेळ संपतोय. षटकातून अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. पार्थसारखा गोलंदाज सुरुवात चांगली केली होती. त्यानंतर थोडासा त्यांचे लूज चेंडूचा फायदा घेताना मात्र आणखी एक चेंडूवर धमाकेदार षटकार येतोय आणि उत्तुंग षटकार. तर थोडंसं खर्चिलं षटक पाहायला मिळालं कारण तब्बल 20 धावा या षटकामध्ये आला. या अगोदर आपण 18 धावांचं एक षटक पाहिलं होतं गणेश पाडोसा यांचं आणि त्यामुळे संघाची धावसंख्या जर पाहिली तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 2 गडी बाद 57 धावा 57. अंतिम षटकाचा खेळ आता बाकी राहतोय. बघूयात अंतिम षटकामध्ये ही गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे ती कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न होईल का, चांगल्यापैकी गोलंदाजी होईल का. कारण सांगे संघाला आवश्यकता आहे की जर आपण इथे धावसंख्या थांबवायची तर या षटकात चांगली गोली करावी लागेल. अचूकतेने मात्र इथे विकेटच्या शोधात राहावं लागेल. तर सुरुवात तर होती. बघूया पहिल्या चेंडूवर मात्र मुकेश यांनी देखील आपली दमखम सुरू केली. लगेच चांगला स्ट्रोक मारताना ज्यावर सीमा पार करतात तो चौकार आणि 4 धावांनी मात्र संघाची धावसंख्या 61. तर आजच्या दिवसातला एक चांगली टोटल आपण होते सध्या 61 धावा 61. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. तो बघूया मुकेश सारखा फलंदाज आणि प्रियेश सारख्या 2 फलंदाज जे संघाला पुढे नेतील. पुढे परत इतर दरम्यान फलंदाज बाद झाले ते इष्टी मागे मात्र झेल देऊन बसलेत मुकेश आणि हा त्याचा आघाडीचा सलामीवीर फलंदाज आता अगदी बऱ्याच वेळानंतर अगदी टिकाऊ घेऊन राहिलं होतं मैदानातून ते मात्र बाद झालेत. तर संघासाठी अतिशय सुंदर जी कामगिरी केली ती आपण पाहिलं असेल. देखील आलेत नवीन फलंदाज परंतु दरम्यान आपण पाहिलं असेल की मुकेश बाद झाले आणि संघासाठी त्यांनी 23 धावांची एक सुंदर खेळी करून संघाला अगदी चांगला सुरुवात करून दिली. तेच फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहतोय नवीन खेळची वर्णी मैदानातून सुरुवातीलाच इथे विकेट मिळते कल्पेशाना आणि त्यानंतर षटकातून 3रा चेंडू सामना करतील नवीन फलंदाज देखील त्यांनी चेंडूला अगदी बघितल्यानंतर चेंडूवर थोडीशी हलकेचा पुश करताना चेंडू काढले तो कव्हर ड्राईव्हमध्ये. दरम्यान तो चेंडू स्टॉप केला तो तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव घेऊन संतुष्ट आहेत. त्यांना माहिती आहे की आता प्रियेश जे चांगले लयमध्ये त्यांना आपण संधी देऊ जास्तीत जास्त अंतिम षटकामध्ये फटकेबाजी करण्यासाठी. अशा वेळेस धावसंख्या 1ने वाढताना पोहोचते ती धाव फलकावर 62 62. टीम सिद्धेश्वर कोंडले आणि टीम शिवतेज चिंचगर चला बरोबर एका इनिंग नंतर टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. ओव्हर टू दिनेश सर. षटकातील चौथा चेंडू यावेळी अपरेश आणि अगदी खोदून खेळला तर नक्कीच अगदी चांगला फटका अगदी 2 क्षेत्राच्या मधून काढण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्रक्षणे अतिशय चपळीने चेंडू फील करताना फेक केली आहे. तत्पूर्वी मात्र 2 धावा संघासाठी जोडल्या गेल्यात आणि 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 64 64. शेवटची अजूनही पण पाहतोय 2 चेंडूचा खेळ इथे बाकी राहिला अंतिम षटकामध्ये जी गोली चालली कल्पेश सारख्या एका गोलंदाजी
जे देखील एक अनुभवी गोलंदाज आहेत, परंतु इथे मात्र आज अनुभव थोडासा कमी पडतोय संघासाठी. कारण अनेक आपण पाहिलं असेल फील्डिंगमध्ये चांगली कामगिरी होत असताना मात्र गोलंदाजीमध्ये थोडासा प्रभाव दिसला नाही. आणि पुढच्या चेंडू पुन्हा एकदा मात्र एक चांगलापैकी लॉफ्टेड फटका चेंडू बंद आणि पुन्हा एकदा निघतोय गगनचुंबी षटकार. प्रियेश पाटील अगदी षटकारावर षटकार ठोकतायत. तर प्रियेश पाटील या सामन्यातून आपण एक जबरदस्त षटकार पाचवा षटकार आला आहे. आणि पुढच्या चेंडूवर देखील अगदी खूप उंच आणि खूप लांबवर म्हणता येईल बिगेस्ट षटकार आजच्या दिवसातला आपण पाहतोय तो प्रियेश यांच्या 6वा षटकार सामन्यातला. आणि इथे खेळ मात्र संपतोय. नक्कीच इनिंग संपली गेली, परंतु आपल्या वैयक्तिक खेळामध्ये जर पाहिलं तर 41 धावांची एक बहादर खेळ घेऊन बाद झाले, तर नाबाद राहिले म्हणता येईल संघ. टीम सिद्धेश्वर कोंडले चला लवकर या, तुम्हाला याही आधी कॉल दिला होता, अन्यथा पॅनल्टीला आता सामोरं जावं लागेल. बरोबर एक ओव्हरची पॅनल्टी दिली जाईल, हे लक्षात असू द्या. इथून पुढे लक्षात ठेवा, सर्व कर्णधार एक इनिंग व्हायच्या अगोदर दोन्ही कर्णधार टॉस बॉक्स मध्ये असले पाहिजेत. टीम शिवतेज चिंचकर चला धावत या लवकर. तसेच सौरभजी पाटील सौरभ नर्सरीचे ओनर आहेत आणि त्यांच्या समवेत प्रशांतजी गोतारणे उपसरपंच कातेसगाव, अजय पाटील, सुरेश पष्टे, राहुल पष्टे चला सर्व मान्यवरांना विनंती करेन. टॉस आतिश जाधव असतील, धावसंख्या पोहोचते ती 76 धावा बघा, लक्षात घ्या 76. तर या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. रोकटेक स्वप्नीलजी पाटील ओनर आहेत या कंपनीचे. टॉस बॉक्स जो सजवला गेलाय, तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून दोन कर्णधार जोडले गेले. टीम सिद्धेश्वर कोंडले असतील, टीम शिवतेज चिंचगर असेल. सौरभ नर्सरीचे ओनर तसेच आतिश प्रशांतजी गोतारणे स्पर्धेचे आयोजक खऱ्या अर्थानं. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय शिवकृपा चषक 2024 चा महासंग्राम. प्रशांतजी गोतारणे साहेबांना मी विनंती करेन, उपसरपंच आहेत, त्यांच्या शुभ हस्ते मात्र या पुढील सामन्याचा टॉस बॉक्स मध्ये इथे होतोय. प्रशांतजी गोतारणे उपसरपंच कातेसगाव, टीम शिवतेज चिंचगर आपण पाहतोय. प्रदीप एका बाजूनी टीम सिद्धेश्वर कोंडले, चिराग दोन कर्णधार जे जोडले गेलेत. कॉल दिला जाईल टीम शिवतेज चिंचगर कडनं. प्रशांतजी गोतारणे साहेबांकडनं टॉस उडवला जातो. या ठिकाणी काटा आलाय. सर्व मान्यवरांना सर्वप्रथम तर विनंती करेन की असं नसतं व्हायचं VIP डायस वर. तत्पूर्वी मी शिवतेज चिंचगर संघाने टॉस जिंकलाय, तुमचा निर्णय काय सॉरी टीम सिद्धेश्वर कोंडले संघाने टॉस जिंकलाय, तुमचा निर्णय काय असेल? फील्ड फर्स्ट क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. समोर एक शिवतेज चिंचगर सारखा एक कुडूस विभागातला एक बलाढ्य संघ आहे, तर त्यांच्या संघा विरुद्ध तुमचा त्यांना किती धावांपर्यंत तुम्ही थांबवण्याचा त्यांना प्रयत्न कराल? नक्कीच 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि शुभेच्छा असतील तुला देखील. आणि मी जातोय टीम शिवतेज चिंचगर संघाकडे. तर जर टॉस जिंकला असतास तर तुझा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. ओके, तर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला असतास. आता तुझ्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आहे, तर मग किती धावांपर्यंत फर्स्ट बॅटिंग करताना तुम्ही टार्गेट ठेवाल समोरच्या संघासमोर? 65-70 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. ओके, नक्कीच. तर मी एक विचारेन की या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप छान आहे आणि इथे खेळायला जी मजा येते ती खूपच. नक्कीच, नो डाऊट. कारण की खऱ्या अर्थानं वाडा टेनिस क्रिकेटचा हा एक प्रकारे वर्ल्ड कपच आहे. नो डाऊट. चेंडू सुद्धा चॉईस करून घ्यायचा आहे. दोन्ही टीमला असतील शुभेच्छा. आपण जाऊयात थेट मॅच मध्ये. मॅच रंगतीये टीम SP बिलोशी आणि त्याच्या विपक्षात टीम सांगे. 77 धावांचं लक्ष आहे, एक मोठं लक्ष आहे.
नेक्स्ट बॉल मात्र गणेश पाडोसाला आपण पाहतोय, जिथनं फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू डगआउट. एक मोठा हादरा बसतोय गणेश पाडोसा परतीच्या प्रवासाला. तर खऱ्या अर्थाने एक मानाची स्पर्धा, मी तर म्हणेन वाडा तालुक्यातला खऱ्या अर्थानं हा एक वर्ल्ड कप आहे. शिवकृपा चषक 2024 हा महासंग्राम. तत्पूर्वी 76 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर चेंडू डॉट बॉल आला, नंतर लगेच गणेश पाडोसा त्याला मात्र बाद व्हावं लागलंय. 3 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय सचिनला. SP बिलोशी एक असा संघ आहे जो वाडा तालुक्यातनं कित्येक टुर्नामेंट पर्यंत आपला अधिराज्य गाजवत असतो, चॅम्पियन ठरत असतो. तो SP बिलोशी, संदीपजी पाटील यांच्या नावानं खेळतो सातत्यानं. SP बिलोशी हा संघ जो इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय त्याच्या विपक्षात. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू थोडासा दूर राहिला ST रक्षकाच्या. रुपेशला आपण पाहतोय ST रक्षकाच्या भूमिकेतनं. चेंडूला अतिरिक्त कट केलं, त्यानंतर तो अवकुऱ्या हाताचा फलंदाज आहे. समोर बॅटिंग ट्रान्सफर आपण पाहतोय रोहितला. त्या विपक्षात गोलंदाजी करतोय सचिन. एक एक चेंडू विचारपूर्वक मात्र हाताळला जातोय. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू पंचांना पार करतोय. अगेन मात्र बंदिस्त केलंय. डॉट बॉल ची होती उद्घोषणा. या स्पर्धेतनं एक लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा एक इनिंग होते त्यानंतर टॉस करण्याकरता दोन्ही कर्णधार इथे उपस्थित राहायचं, हे लक्षात असू द्या. अन्यथा तुम्हाला इथून पुढे पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ज्या मॅचचा टॉस सोडवलाय, जिथनं मॅच सुरुवात होईल तेव्हा त्यांचा दोन्ही टीमचा एक एक अतिरिक्त खेळाडू पहिला चेंडू पडण्या अगोदर आमच्या समालोचन कक्षात असला पाहिजे, अन्यथा पॅनल्टीला तेव्हाही तुम्हाला सामोरं जावं लागेल. आयोजक कडक आहेत, नियम कडक आहेत, ते तुम्हाला बंधनकारक असतील, ते तुम्हाला पाळावे लागतील, हे लक्षात असू द्या. तत्पूर्वी एक ओव्हरचा खेळ झालाय. एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोरकार्ड वर लागली आहे, ती धावा 6. पहिल्या सामन्यात आपण पाहिलं एक दिमागदार विजय मिळवला खऱ्या अर्थानं तो टीम SRK नारे संघानं. तो पहिला सामना होता नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे त्याच्या विपक्षात खेळताना. मात्र गोलंदाजी ट्रॅकवरनं एक अनुभव संपन्न असलेला गोलंदाज सातत्यानं पहिलं षटक हाताळत असतो मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. आता मात्र एक वेगळ्या अनुषंगानं आज एक वेगळ्या गेम प्लॅनिंगनं मात्र मैदानात उतरला. एक मोठी स्पर्धा आहे आपल्या समोर. प्रियश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरनं पहिला चेंडू आपटून टाकण्याचा प्रयत्न. नो डाऊट वाडा क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत पंच आपण पाहतोय मनोज दळवी यांच्याकडनं इशारा येतोय की बॉल वाईड असेल. 1 बाउन्सचाही इशारा दिला जातोय. प्रियश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरनं समोर सज्ज होतोय गोलंदाजी करण्याकरता. मात्र जिथनं आपण पाहिलं टीम SP बिलोशी आणि टीम सांगे या दोघांमधली ही झुंज. आता मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लो झाला, जिथनं ST रक्षकांना बाकीचं काम मात्र पूर्ण केलं. डॉट बॉल येतोय, डॉटची होती उद्घोषणा. 76 धावांपर्यंत पोहोचायचंय, 77 धावांपर्यंत पोहोचायचंय, त्यातनं 7 धावा या आतापर्यंत स्कोर कार्ड वर लागल्यात. नेक्स्ट बॉल मात्र एक पाऊल पुढे आलाय, चेंडूला पाठवलाय षटकारा करता. मुकेशच्या डोक्यावरनं पाठवलाय षटकार 6 धावांकरता. दर्जेदार स्ट्रोक या षटकारानं एक संधी देऊया डीजे मास्टरला. थँक्यू डीजे. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं शिवकृपा चषक आतुरतेनं वाडेकर वाट पाहत असतात या टुर्नामेंटची. आणि
जो आपला वाट पाहण्याचा जो कालावधी होता ना तो कालावधी खऱ्या अर्थानं संपला आणि जी स्पर्धा आपल्या समोर आता उभी राहिली आहे शिवकृपा चषक 2024 हा महासंग्राम एकेपी स्पोर्ट्स शिवकृपा व पावनीपाडा च्या आयोजनानं ही स्पर्धा भव्य दिव्य आवाज घुमणार रणमैदानी चौकार षटकारांचा आवाज घुमणार रणमैदानी चौकार षटकारांचा शिवकृपा चषक हैमानाचा आयोजन घाटेस गावाचा शिवकृपा चषक हैमानाचा आयोजन घाटेस गावाचा शिवकृपा चषक हैमानाचा घाटेस गावाचा सावली क्रिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण दरवर्षी लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतो. तत्पूर्वी प्रियेश पाटील नेक्स्ट बॉल इथनं षटकार खाला ना त्यानंतर चला टीम कोणताही कमेंट्स करू नका पंचांवर. अधिकृत पंच आहेत वाडा क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहतोय. चेंडू वाईड असेल हे लक्षात असू द्यात. पंचांवर दबाव प्रेशर आणू नका. अतिशय दक्ष आपण पंच पाहतोय. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा नव्याने एक नवीन चेंडू घेऊन समोर यावं लागेल. प्रियेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरनं षटकार तर आलाय या अगोदरच्या बॉलवर. त्यानंतर वाईट त्यानंतर पुढचा चेंडू मात्र आता फटका फसलाय खूप हाय गेलाय. जज करेल प्रियेश पाटील मात्र अप्रतिमरित्या घेतलाय झेल. आणखीन एका बॅटरला परतावं लागेल. थँक्यू डीजे. डीजेच्या माध्यमातूनही आपण खूप सुमधुर संगीत सातत्यानं ऐकतोय. तत्पूर्वी जिथनं गणेश पाडोसा बाद झाला ना त्यानंतर थोडासा प्रेशर खऱ्या अर्थानं सांगे संघावर क्रिएट झाला. कारण की मग एक महत्वाचा बॅटर म्हणून गणेश पाडोसाकडे पाहिलं जातं. पहिल्या चेंडूवर षटकार घेतला. थोडासा मैदानातनं त्यांना टाइम घालवायला हवा होता. कारण की खूप जास्त घाई केली. असं म्हटलं जातं की अतिघाई तुम्हाला संकटात नाही. खऱ्या अर्थानं आता संघाला संकटात नेऊन सोडलंय. गणेश पाडोसा लवकर बाद झाला. त्यानंतर आणखीन एक बॅटर परतीच्या प्रवासाला गेला. पुन्हा एकदा मात्र क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल केला जातोय सातत्यानं. तर आपण पाहिलं आता तर गोलंदाजी ट्रॅकवरनं नेक्स्ट बॉल आपटून टाकलंय त्या चेंडूला. तिथनं मात्र तितकाच चांगला झेल घेताना मिड विकेट पासून जवळ डीप स्क्वेअर लेगचं अंतर कापलं आणि चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. युट्यूबच्या माध्यमातूनही बरेचसे प्रेक्षक जोडले गेले. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम. बरेचसे प्रेक्षक त्यांच्याकडनंही शुभेच्छा येतात या स्पर्धेकरता. नेक्स्ट बॉल स्विच इट करायचा होता. जिथनं बंदिस्त केलंय डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. प्रियेश पाटील एक आक्रमक गोलंदाज आहे. एक वेगवान गोलंदाजी हे त्याचं एक प्रभुत्व आहे आपल्या गोलंदाजीतनं. मात्र जिथनं चेंडू निर्धाव स्वरूपानं त्यांना मात्र हाताळला. इथून पुढे शेवटचा चेंडू अंतिम बॉल आडव्या बॅटने खेळायचं होतं. पुन्हा एकदा मात्र कोणत्याही प्रकारची मात्र त्या चेंडूवर धाव नसेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर 7.0च्या सरासरीनं धावसंख्या 14 लागली आहे स्कोर कार्डवर. ऐकूयात एक सुमधुर संगीत. तीच आहे
थँक्यू डीजे. गोलंदाजी ट्रॅकवरनं ज्यांना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पहिलं हाताळलं तो सचिन मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. व्हाईट बॉल येतोय. व्हाईट न मात्र सुरुवात आता होतीये. जो अटॅक खऱ्या अर्थाने SP बिलोशीने केला ना तो अटॅक मात्र सांगेकर करण्यात करिता कुठेतरी कमी पडलेत. कारण की मग SP बिलोशी टीम कडनं सातत्यानं अटॅक होत होते, सातत्यानं मोठे फटके मात्र येत होते. नेक्स्ट बॉल फटका मोठा सजवलाय मात्र मुकेश चेंडू खाली येतोय. चुकी झाली आहे. सूर्यप्रकाशित कदाचित डोक्यावर आला असावा आणि जिथनं झेलही सुटला. झेल सुटला म्हणजे बॅटरला एक संधी मिळतीये. एक संधी मिळेल त्या संधीचं तो सोनं आता कुठपर्यंत करेल ना हे पाहावं लागेल. सचिन ज्यांना मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातनं एक महत्वाचा बॅटर त्याला बाद केलं. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा तीच गोलंदाजी तो करतोय. फुलटॉस चेंडू होता त्याला फक्त फ्लिप केलंय 38 सर्कल पर्यंत चेंडू कलेक्ट केलाही जाईल फेकी करून. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट होतीये. या सिंगलना धावसंख्या वाढून जाऊन पोहोचतीये ती टोटल 18. 2 धावा त्या कंप्लीट केल्या. 19 या धावसंख्येवर 19 आकड्याची आठवण जेव्हा जेव्हा होईल ना तेव्हा आठवण होते ची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी. अवघ्या काही दिवसातच नो डाऊट व्हाईट बॉल पुन्हा एकदा येतोय. या व्हाईट न धावसंख्या 1 न वाढेल. 20 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतीये. 77 धावांपर्यंत पोहोचायचंय. त्यातनं 20 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. अगेन पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय सचिनला. तर चांगली फेकी येते. एक धाव कंप्लीट केली जाईल. चांगला क्रिकेट आपण मैदानात न पाहतोय तरी थोडासा संघर्ष कमी होताना पाहतोय सांगेकरांकडनं. मोठे फटके यायला हवेत. मोठ्या फटक्यांपासून थोडंसं लांब ठेवलंय सांगेकरांना. कारण की SP बिलोशी बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे आणि मग त्या बॉलिंग अटॅकच्या समोर सांगेकरांना मोठे फटके खेळणं थोडंसं कठीण झालंय. आणि मग एक मोठी टोटल आहे. त्या मोठ्या टोटल पर्यंत जाण्याकरता एक मोठा संघर्ष तुम्हाला करावा लागेल. नो डाऊट पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतील. व्हाईट बॉल असेल. या व्हाईट न धावसंख्या 1 न वाढेल. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंचांना फार करतोय. बॅटनं स्वतःचा बचाव करत मात्र या फटक्याला त्यानं खेळलाय. फाईन लेगचं क्षेत्र आहे. त्या क्षेत्रातनं चेंडूची फेकी करील. पुन्हा एकदा मात्र 2 धावा. या 2 न धावसंख्या वाढतीये. जाऊन पोहोचेल 24 या धावसंख्येवर. मात्र सिंगल डबल येते. सिंगल डबलला जास्त महत्व देत आहेत आता इथून पुढे सांगेकर. मात्र मोठे फटके देखील तितकेच महत्वाचे आहेत. नेक्स्ट बॉल फटका फसलाय पुन्हा एकदा. आता मात्र क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. आता चुकी होणार नाही. फलंदाज बाद परतावं लागेल. बॅक टू डग आउट. एक आणखीन एक हादरा बसतोय सांगेकरांना. एक संधी त्याच्या मास्टरला. पाच चेंडूचा खेळ झालाय. या तिसऱ्या षटकातनं जर पाहिलं तर सचिन मात्र चांगली गोलंदाजी करतोय. जी गोलंदाजी त्यानं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातनं केली ना तीच गोलंदाजी तो याही षटकातनं मात्र करतोय. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा एक दिमागदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. मात्र तो अंतिमचा चेंडू तोही मात्र निर्धाव स्वरूपाने जातोय. म्हणजे इथून पुढे जी 3 षटकं आहेत त्या 3 षटकांचा खेळ संपला आणि या 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. 24 धावा. 77 धावांपर्यंत पोहोचायचंय. त्यातनं 24 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्यात. चौथा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर येण्या अगोदर ऐकूयात एक सुमधुर संगीत. मात्र चौथ्या षटकातनं गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज निखिल आपण पाहतोय. बाबू बरेचसे वाडा तालुक्यातनं असे क्रिकेटर आहेत ना ज्यांना आपल्या टोपण नावानं जास्त ओळखलं जातं. तो बाबूला आता आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरनं.
जेव्हा जेव्हा एस पी बिलोशी म्हटलं की बाबूची देखील आठवण केली जाते, कारण की सातत्यानं एक एस पी बिलोशीची ट्रॉफी सुद्धा जी की नाईट टुर्नामेंट खूप सारी मेहनत असते त्याही बिलोशीकरांची, त्यातनं हा बाबू मात्र नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाची निवड करेल आणि फलंदाजाला परतावा लागेल, म्हणजे आणखीन एक विकेट येतोय एक संधी डीजे मास्टरला. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू अप्रतिम दर्जेदार स्विंग पाहिला आपण या चेंडूवरनं बाबूच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय अल्पेशला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी होती, एक नियंत्रित मारा जो बाबूकडनं सातत्यानं होतोय. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू थोडासा कमी वेग केला, तिथनं शरीर एसटीवर जाऊन चेंडू आदळतोय, कोणत्याही प्रकारचे मात्र धाव नसेल. खऱ्या अर्थानं इथून नेगेटिव्ह विचार खऱ्या अर्थानं घुसलेत ते सांगेकरांच्या डोक्यामध्ये, कारण की एकदा का नेगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये शिरले ना की तुम्ही विजयापासून थोडे दूर जाता. तर चेंडू एक्स्ट्रा कव्हरला सागर राऊत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय, चेंडूची फेकी करेल, एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. या सिंगलला मात्र धावसंख्या वाढेल. 25 धावा लागल्या स्कोर कार्डवर. संघर्ष कुठेतरी कमी पडताना दिसतोय. नेक्स्ट बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं, मात्र चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. 29 धावा ज्या लागल्यात स्कोर कार्डवर. सागर राऊत मात्र आपल्या गोलंदाजीतनं आता गोलंदाजी करण्याकरता या नेक्स्ट ओव्हर मधनं, म्हणजे इथून पुढे अंतिम षटक आहे, त्या अंतिम षटकातनं मारा करण्याकरता सागर राऊत हाही एक महत्वाचा गोलंदाज आहे. पहिला चेंडू, त्या पहिल्या चेंडूवर काउंटर अटॅक केला जातोय षटकाराकरता, 6 धावांकरता, लेट पण थेट 6. षटकार येतोय. पहिल्या चेंडूवर सागर राऊतचं स्वागत केलं जात आहे. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल. समोर बॅटर आपण पाहतोय, थोडासा स्विंग केला चेंडूला, जिथनं पडल्यानंतर स्विंग झाला, तिथनं एकच धाव कंप्लीट केली जाईल. या सिंगलनं धावसंख्या 36 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतीये. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर बॅटर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र अपील केली, मात्र ती तितकाचा जोश त्या अपील मधला नव्हता. मात्र निर्धाव रुपेशनं चेंडूला यष्टी रक्षकाच्या भूमिकेतनं कलेक्ट केलंय. तत्पूर्वी पुन्हा एकदा नव्याने एक नवीन चेंडू घेऊन येतोय समोर सागर राऊत, मात्र आडव्या बॅटनं खेळायचं होतं. आणखीन एक डॉट बॉल येतोय. इथून पुढे मात्र सामन्याची खऱ्या अर्थानं फक्त औपचारिकता जी शिल्लक राहिली आहे. यानंतरची एक नेक्स्ट मॅच आपल्याला एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. टीम सिद्धेश्वर कोंडले तर त्याच्या विपक्षात कुडूस विभागातला एक संघ जो आपण पाहतोय शिवतेज चिंचगर संघ. शिवतेज चिंचगर आणि सिद्धेश्वर कोंडले या दोन संघांमधले ते नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही संघ तयार राहायचे. मॅच चालू होण्या अगोदर तुमचा अतिरिक्त खेळाडू जो आमच्या समालोचन कक्षात असला पाहिजे हेही लक्षात असू द्यात. सामना जिंकलाय तो टीम SP बिलोशी संघानं.
तसेच कोलकेवाडी, गातेस बुद्रुक, तसेच पाहुणीपाडा जे जे मान्यवर किंवा जे वरिष्ठ नागरिक इथे आजूबाजूला असतील तर प्लीज स्टेजवर या. मॅच आपल्या आहेत.